हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनायक किचनमध्ये। थंडी सगळीकडे खूपच वाढलेली आहे। अशा थंडीमध्ये रोज संध्याकाळी काय गरम गरम खायचं हा प्रत्येकच गृहिणीला पडतो हा प्रश्न। आज मी मस्तपैकी तांदळाचे असे धिरडे करणार आहे। सारखं पण मग खिचडी पुलाव मसाले भात खाऊनही कंटाळा येतो। काहीतरी वेगळं पण पौष्टिक असं छान आपण आज बनवणार आहोत। मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। आधी छान असे तांदळाचे धिरडे करणार आहोत आपण आज। कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरलेला, साधारण एक छोटा मीडियम कांदा आहे। टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला, यामध्ये बिया मी अजिबात घेतलेला नाही आहे। गाजर घेतलेला आहे किसलेलं, चहासाठी आपण आलं किसतो त्या किसणीने मी गाजर किसलेला आहे। साधारण हे पण 1 ते 2 चमचा आहे। भरपूर अशी कोथिंबीर, आता यामध्ये तिखटपणासाठी मी इथे चिली फ्लेक्स घालते आहे। काय लाल तिखट वगैरे घातलं की मग कलर बदलेल, त्यामुळे व्हाईट असे छान धिरडे मस्त लागतात आणि दिसायलाही छान दिसतात। तर यासाठी मी इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहे। आता आपण पाणी घालून हे व्यवस्थित असं बॅटर बनवून घेऊयात। हे छान मिक्स करून घेतलेलं आहे पाणी घालून। आता एक 5-7 मिनटं आपण हे असंच ठेवून देणार आहोत आणि मग पॅनमध्ये आपण धिरडी करणार आहोत। पॅन गरम करायला ठेवला आहे मी। आता पॅनमध्ये थोडंसं तेल आणि पाणी असं सगळं पॅन हा पुसून घेणार आहोत आपण। आणि आता 1-2 डाव आपण बॅटर पॅनमध्ये घालणार आहोत। थोडंसं साईडने तेल सोडणार आहोत आणि झाकण ठेवून आपण आपलं धिरडं छान शिजवून घेणार आहोत। 1-2 मिनिटानंतर आपण पलटून घेतलं होतं। छान एक बाजूने गोल्डन ब्राऊन झाले, आता दुसऱ्या बाजूने आपण ते गोल्डन ब्राऊन करून घेऊयात। दोन्ही बाजूने आता झालेलं आहे, आपण काढून घेऊया। तसंच आता परत दुसरं आपण लावूया। प्रत्येक वेळी तेल आणि पाणी हे दोन्ही लावायचं, म्हणजे धिरडी पॅनला चिटकत नाहीत। आता हे पण आपण करून घेऊया। अशा रीतीने गरमागरम आपले तांदळाची धिरडी तयार झालेली आहे। तुम्ही हे टोमॅटो सॉस बरोबर किंवा नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकता। सकाळच्या नाश्त्यालाही छान आहे ऑप्शन हा, आणि संध्याकाळच्या डिनरसाठी सुद्धा आहे। आता थंडीसाठी तर हा खूपच छान असा ऑप्शन आहे। तांदळाचे धिरडे नक्की तुम्ही करून बघा। तुम्हाला माझे रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।